या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टेक्स्ट टू स्पीच कसा तयार करायचा. ठीक आहे, तुमच्याकडे एक स्क्रिप्ट आहे, यूट्यूबची स्क्रिप्ट असेल किंवा कुठली XYZ असेल, त्याच्यावर आपण काय करू शकतो, एक स्पीच जनरेट करून घेऊ शकतो. तुम्हाला काही बोलायची गरज नाही, रेकॉर्ड करायची गरज नाही आहे. तुम्हाला डायरेक्टली तो विषय तिथे पेस्ट करायचा आहे. तुम्ही जे काही लिहिलेलं आहे स्क्रिप्ट असेल ते पेस्ट करायचं आहे आणि तो काय करतो, तर ॲज इट इज ते सगळं वाचून तुम्हाला एक व्हॉईस तयार करून देतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी एक 11 लॅब नावाची एक वेबसाईट आहे. खूप सारे वेबसाईट आहेत त्याच्यामध्ये व्हॉईस जनरेट होतो, परंतु जे ट्रेंडिंग सगळेजण वापरतात मोस्ट ऑफ द टाईम, तर हीच आहे 11. कुठलेही आणि एकदम नॅचरल बोलल्यासारखं तुम्हाला ते आवाज येतं. AI सारखा आवाज नाही येत, अशी खूप चांगली वेबसाईट आहे. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, मी तुम्हाला दाखवतोय. वेबसाईट मी ओपन केलेली आहे, ती आहे 11 लॅब. ठीक आहे, 11 लॅब या ठिकाणी की तुम्ही गुगलवर जा, टाका आणि लॉग इन करून ठेवा. तुम्हाला सुरुवातीला काही क्रेडिट्स मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर संपल्यानंतर तुम्हाला अपग्रेड करावं लागतं. या ठिकाणी बघा हे क्रेडिट्स आहेत. ठीक आहे, हे आता मी अपग्रेड केलेलं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला सुरुवातीला काही क्रेडिट मिळतात. ते ज्या वेळेस तुम्ही हे स्क्रिप्ट तयार करून घेता ते तुम्हाला काही क्रेडिट्स संपत जातात, म्हणजे आपलं बॅलन्स संपत जातं. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. बघा क्रेडिट्स मिनिंग आहे आणि प्रत्येक ठिकाणी क्रेडिट्स किती लागतात. आता मी तुम्हाला हे एक स्पीच मी या ठिकाणी टाकली जाते. हे स्पीच कुठून तयार करून घ्यायचं किंवा व्हॉईस काय म्हणतात ते स्क्रिप्ट कुठून तयार करून घ्यायचं, जर ते पण माहीत नसेल तर तुम्ही या ठिकाणी बघा, हे आहे जेमिनी. ठीक आहे, त्याच्यावर मी काय केलेलं आहे, एक पॉडकास्ट कसा बनवायचा याच्यावर मी एक स्क्रिप्ट केलं व्हॉईस. ठीक आहे, जनरेट करून घेतला आणि ते ठिकाणी पेस्ट केलेलं आहे मी. तसं तुमचा जो काही विषय आहे तुम्ही या ठिकाणी या ChatGPTवर जाऊ शकता, जेमिनीवर जाऊ शकता, क्लाउड AI वापरू शकता, कुठलाही टूल तुम्ही वापरा. या ठिकाणी सिंपल मी बघा मराठीमध्ये जसं आपण मेसेज टाईप करतो तसं टाईप केलं आहे, पॉडकास्ट कसं चालू करायचं. आता एवढं सिंपल टाईप तर करता येत असेल तुम्हाला, मला यूट्यूब स्क्रिप्ट द्या. ठीक आहे, असं मी दिले तर त्यानं मराठीमध्ये चांगलं स्क्रिप्ट तयार करून दिले. ठीक आहे, किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये पण टाकू शकता की हाऊ टू स्टार्ट अ पॉडकास्ट, आय वॉन्ट टू बी स्टार्ट पॉडकास्ट, गिव्ह मी अ स्क्रिप्ट, असं पण म्हणू शकता. हिंदीमध्ये पण म्हणू शकता. ठीक आहे, त्याने एक स्क्रिप्ट दिलेली आहे. मी याच्यातलं काही मजकूर घेतलेला आहे इथंपर्यंतचा आणि तो कॉपी करून या ठिकाणी बघा मी इथं टेक्स्ट टू स्पीचवर आलेलं आहे. हे टूल तसं खूप साऱ्या गोष्टी करू शकतं, परंतु मोस्टली हे टेक्स्ट टू स्पीचसाठी वापरतात. मी इथे आलो, इथं पेस्ट केलं. आता हे जे आहे बघा, इथं खूप सारे व्हॉइसेस आहेत. ठीक आहे, माय व्हॉइस म्हणजे स्वतःचा व्हॉइस पण आपण जनरेट करू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये म्हणजे आवाज. आता मला जर वाटलं की मला दुसऱ्याचा वापरायचा नाही, माझाच आवाज वापरायचा, तर मी एक माझा आवाजाचा सॅम्पल पण इथे देऊ शकतो मी आणि माझ्या आवाजात पण हे बनवू शकतो. म्हणजे समोर मला पुन्हा रेकॉर्ड करायची गरज नाही, असे मी AI कडून विषय निवडेल आणि त्याच्यानंतर स्क्रिप्ट तयार करून घेईल आणि स्क्रिप्ट या टूलला देईल आणि तो टूल काय करेल बोलेल. त्याच्यानंतर मी विदाऊट फेस माझा एक यूट्यूब चॅनल तयार करू शकतो. त्याच्यात मी व्हॉइस जनरेट करून घेईल आणि बॅकग्राऊंडमध्ये खाली व्हॉइस लागेल आणि वरी जे काही त्याच्या रिलेटेड येणारी इमेजेस वगैरे असतील, व्हिडिओज असतील ते लागेल. तर मग मला व्हिडिओमध्ये यायची सुद्धा गरज नाही आहे. म्हणजे खूप जणांना असतं ना की मला स्वतः बोलायचं पण नाही आहे, माईक नाही आहे किंवा कॅमेरा नाही आहे, व्हॉइस व्हिडिओमध्ये यायचं नाही आहे, तर ही त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे आपण इथं टाकलेलं, कॉपी केलेलं आणि त्याच्यानंतर इथं जनरेट म्हटल्यानंतर इथं जनरेट बघा, जनरेट केल्यानंतर इथं जनरेट झालेलं आहे. तर ही जनरेट झालेली स्पीच या ठिकाणी तयार झाली आहे. मी तुम्हाला हे ऐकवतो पण. एडिटर रेकॉर्डिंग आणि एडिटिंग, आवाज स्पष्ट असावा आणि बॅकग्राऊंड नॉईज मागील गोंगाट कमी असावा. बघा अशा प्रकारचं एक व्हॉइस जनरेट झालेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये एडिट करायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला वाटलं थोडंफार हे चुकतं त्या ठिकाणी तुम्ही जशी स्क्रिप्ट या ठिकाणी देत आहे, मी डायरेक्टली कॉपी पेस्ट करून टाकलं होतं. तुम्हाला थोडंसं जिथं ठेवायचं ते ठेवायचं, कट करायचं आणि अशा प्रकारे ते नॅचरली तुम्हाला बनवून देतं. आता हा मी इथून डाउनलोड करून घेऊ शकतो. बघा इथं मी जर क्लिक केलं, इथं जर क्लिक केलं तर हे डाउनलोड होतं आणि डाउनलोड झालेला जो व्हॉइस आहे तो डाउनलोड झालेला जो व्हॉइस आहे तो मी माझ्या पुन्हा एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी तो व्हॉइस ठेवायचा आणि वरी जे काही त्याच्या रिलेटेड जे असतील फुटेज, इमेजेस, व्हिडिओज ते टाकायचे आणि एक व्हिडिओ तयार करून तो अपलोड करा व्हिडिओवर. तर अशा प्रकारे 11 लॅब नावाचं जी वेबसाईट आहे ते एकदम युनिक, चांगली, ट्रेंडिंग आणि खूप साऱ्या व्हरायटी व्हॉइसेस आहेत याच्यामध्ये. खूप सारे बघा ही व्हरायटी व्हॉइसेस मी तुम्हाला इथे पण दाखवतो. हे बघा खूप सारे व्हॉइसेस असतात तिथे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, जेंडर वाईज. ठीक आहे, मेल फिमेल वाईज सगळे खूप सगळे आहेत बघा. त्याच्यामधलं जो काही तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही काय करा, तो सिलेक्ट करा आणि ते सिलेक्ट केल्यानंतर इथे चेंज होऊन जाईल तो नाव. बघा हे नाव चेंज झालेलं आहे बरोबर, मी तो सिलेक्ट केल्यानंतर आणि तसा तुम्ही जनरेट करून घेऊ शकता. तर हे होतं 11 लॅब. ह्याच्यामध्ये आपण स्क्रिप्ट तयार करून घेऊ शकतो, व्हॉइस जनरेट करून घेऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. अशाच व्हिडिओसाठी सुपरटेक मराठीला फॉलो करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत येऊया. तुम्हाला काही कमेंट करायचं असेल, कुठलं नवीन टॉपिक पाहिजे असेल तर कमेंट करू शकता. धन्यवाद.